त्या चिमुकलीच्या तोंडात मोजा कोंबून त्याच्यावर लैंगिक अत्याचार इतके भयंकर केलेले आहेत ते सांगू शकत नाही मी मीडियावर आता. तर त्याची गांभीर्याची दखल जी राज्य शासनाने घ्यायला पाहिजे होती ती आता पण घेतली नाही असं कुठतरी प्रथमदर्शी दिसून येते. जिथं कुदर्शन घडेल तिथं सुदर्शन चक्र आपलं उभं राहिलं पाहिजे. ज्या मुलीवर ज्या ठिकाणी अत्याचार झाला त्याच ठिकाणी याला ठेचून मारा. तर यांना इथे काही कायद्याची किंवा कशाचीही तिथे वाट नाही पाहायची गरज, यांना तिथेच ठेचलं पाहिजे. पुणे जिल्ह्यामध्ये नसरापूरमध्ये एका 65 वर्षीय नराधमानं 4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केला आहे. त्या अनुषंगानं आज बीड शहरच्या सामान्य नागरिकांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे. काय सांगाल? निवेदन दिलं आहे 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार झाला आहे. 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झाला ही घटना इतकी दुर्दैवी आहे. खऱ्या अर्थानं स्त्रियांना कुठल्याही प्रकारचं संरक्षण ह्या राज्यात राहिलं आहे का नाही हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. गृहमंत्र्यांकडे संवेदनशील गृहमंत्री म्हणून बघितलं जातं, पण गेल्या 2-3 महिन्यातल्या घटना बघितल्यानंतर या महाराष्ट्रात स्त्रीधन सुरक्षित आहे का नाही हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतो. आमची आत्याच्याही मागणी तीच मागणी होती की नको मानधन, द्या संरक्षण. ज्या पद्धतीने त्या कवळ्या निष्पाप चिमुरडीला या 65 वर्षाच्या नराधमानं अनन्वित अत्याचार करून तिची हत्या केली याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळेजण बीड शहरातले या ठिकाणी जमलो होतो आणि या गोष्टीचा निषेध केलेला आहे. पुणे जिल्ह्यात ही घटना घडली आहे, काय वाटतं काय शिक्षा व्हायला पाहिजे? कठोरात कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे. संविधानानं आखून दिलेल्या चौकटीमुळे बऱ्याच काही गोष्टी हे आपला सगळा समाज आतापर्यंत सहन करत आलेला आहे. खऱ्या अर्थानं जोपर्यंत कडक शिक्षा होत नाही तोपर्यंत जरब बसणार नाही आणि अशी एखादी जरब जर बसली तरच या घटनांचा कुठेतरी ब्रेक लागू शकतो. अदरवाईज आज आपल्या वेशीवर आलेलं संकट उद्या आपल्या घरापर्यंत यायला काही वेळ लागणार नाही. ना काय सांगाल? आज निवेदन दिलं गेलं चिमुरडीवर 4 वर्षांचा अत्याचार होतो. यापूर्वी महाराष्ट्रात खूप वेळा अशा घटना घडल्या ना. यापूर्वी का हो, नसरापूर हा मोठ्या जिल्ह्यातलं गाव आहे आणि तुमच्यासारख्या मीडियावाल्यांनी हायलाईट केलं म्हणून ते पटकन कळलं. काल पण एक घटना घडली आहे आपल्याकडं, एक नातीवर अत्याचार केलेला आजोबांनी. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ठीक आहे, हे आम्ही फाशीची शिक्षा द्या म्हणून मागणी करायला आलो आज जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून शासनाला आम्ही विनंती करतोय. परंतु आखाती देशामध्ये जसं गुन्हा घडल्यानंतर तात्काळ चौकामध्ये त्याला फाशी देतात, गोळ्या घालतात, अशा पद्धतीचा कायदा आपण संविधानामुळे करू शकत नाहीत. परंतु आपण जे शक्ती कायदा आहे ज्याच्यामध्ये ज्या तरतुदी आहेत की 21 दिवसामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवून तिथं आरोपींना कडक कायदेशीर शिक्षा देण्याचं प्रावधान आहे. तो कायदा लवकरात लवकर अस्तित्वात जर आणला नाही तर अशा हे लहान लेकरं जे असे बळी चढतील. आणि मी मुळात आपल्या माध्यमातून शासनाला आणि प्रशासनाला एवढीच विनंती करतो की या नसरापूर असेल किंवा या धाटणीच्या ज्या खटल्यामध्ये पीडितेंच्या बाजूनं भक्कम पुरावे आरोपींच्या विरोधात त्या कोर्टामध्ये उभा केले पाहिजेत, जेणेकरून हा जर आरोपी यापूर्वी 2 वेळेला अशा घटना करून सुद्धा जामिनावर सुटला होता, जामीनसुद्धा व्हायला नाही पाहिजे. हे पूर्ण प्रकरण अंडर ट्रायल चाललं पाहिजे अशी एक मुख्य मागणी आमच्या बीडकरांच्या वतीनं आम्ही करत आहोत. त्यामुळं या सगळ्या घटनेचा करावा तेवढा निषेधच आहे. परंतु आता फक्त निषेध करण्यापुरते आम्ही शिल्लक राहिलोत की काय असा एक प्रश्न आम्हाला बीडकर म्हणून सर्वांनाच पडलेला आहे. या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. धन्यवाद. काय सांगाल? निवेदन आज दिलं गेलं, अत्याचार होत आहेत. तुम्ही आत्ता याची तीव्रता पाहू शकता. 45 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. आता हजारो समाज बांधव शहरातील सर्व स्तरातील ज्या राजकीय नेते, पुढारी, संघटनेतले पदाधिकारी व जनताच एक आज तीव्र स्वरूपात त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहिले होते. आत्ता सकाळी 10 वाजता फॉरेन्सिक अहवालानुसार एक प्रथमदर्शी त्या चिमुकलीच्या तोंडात मोजा कोंबून त्याच्यावर लैंगिक अत्याचार इतके भयंकर केलेले आहेत ते सांगू शकत नाही मी मीडियावर आता. तर त्याची गांभीर्याची दखल जी राज्य शासनाने घ्यायला पाहिजे होती ती आता पण घेतली नाही असं कुठतरी प्रथमदर्शी दिसून येते. माझी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून आम्हाला अपेक्षासुद्धा आहेत आणि मला नक्की वाटते की ते कारवाई करतील. परंतु काय इतकी दिरंगाई केली जाते याकडे राज्य शासनाने खूप तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये याच्यासाठी काही विशेष काही कायदा करता येईल का राज्य स्तरावर, जिल्हा व केंद्र शासन स्तरावर करणं खूप आवश्यक आहे. कारण की असे लिंगपिसाट या राज्यामध्ये अजूनही फिरत आहेत आणि अशा हजारो लेकींचा बळी जाऊ नये या दृष्टिकोनातून राज्य शासनाने कडक पावलं उचलणे गरजेचे. अन्यथा ही जनता येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरून
एक त्यांचा उद्रेक होईल आणि याला संपूर्ण जबाबदार हे राज्य शासन आणि केंद्र शासन असेल. आताची जी सामाजिक घटना अत्यंत क्लेशदायक आणि यातनादायी घटना घडली त्याचा पहिल्यांदा आपण सगळेच जण निषेध करत आहोत. तीव्र शब्द त्याचा निषेध करणं हा भाग तर आहेच, परंतु यापेक्षा मला असं वाटतं की बहुतांशी आपण सगळ्या गोष्टी शासनावरती सोडून देतो. सामान्याचं संरक्षण करणं ही शासनाची जबाबदारी आहे, परंतु लोकांची जबाबदारी आहे का नाही. आज आपण ह्या घटनेच्या निमित्तानं एकत्र आलो. मला असं वाटतं की इथून पुढून समाजाने स्वतःसाठी एक संरक्षक कवच तयार करायला पाहिजे. जिथं कुदर्शन घडेल तिथं सुदर्शन चक्र आपलं उभं राहिलं पाहिजे. समाजानं स्वतःची एक अशी संरक्षण व्यवस्था तयार करायची, जिथं कुठं घटना झाली तिथं समाजातल्याच काही लोकांनी त्या ठिकाणी जाऊन काम तमाम करून टाकायचं. अशा काही संघटना आहेत आपल्याकडे ज्या रेकॉर्डला कुठंच नाहीत, परंतु काम करताना दिसत आहेत, विधायक काम करताना दिसत आहेत. मला वाटतं अशा नराधमांना जर आपल्याला अद्दल घडवायची असेल, केवळ कायद्यावरती अवलंबून राहून चालणार नाही. कायद्याला मर्यादा आहे, कायद्याला मर्यादा आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला साक्षी पुरावा द्यावा लागतो. म्हणून तिथं आपल्याला प्रत्येक वेळेस न्याय मिळेल अशी अपेक्षा गृहीत धरता येणार नाही. फास्ट ट्रॅक आपण म्हणतो, खूप जण मागणी करतात फास्ट ट्रॅकवरती. नावाला आहे फास्ट ट्रॅक. किती याच्या अगोदरच्या ज्या काही घटना झालेल्या आहेत तुम्ही पहा. फास्ट ट्रॅक म्हणता म्हणता 10-10 वर्ष त्या एका केसच्या निकालासाठी गेलेल्या आहेत. आता ज्या बालिकेची निर्घृण हत्या झाली कुकर्मामध्ये, त्याचा जर आपल्याला न्यायोचित न्याय करायचा असेल तर मला वाटतं शासनाने त्यांच्या पद्धतीनं न्यायदानाची प्रक्रिया पूर्ण करावी. परंतु सतत ह्या घटना ज्या अर्थी घडतात, हा सामाजिक उद्रेकाचा भाग तयार होतो आहे आणि या दृष्टीनं समाजामधूनच एक असं संघटन तयार झालं पाहिजे. मी पुन्हा उल्लेख करेल की सुदर्शन चक्र कवच आपण याला म्हणूया आणि त्या माध्यमातून आपण ह्या कुप्रवृत्तीचा योग्य त्या ठिकाणी जाऊन निपात केला तरच येणाऱ्या काळामध्ये समाजामध्ये दहशत निर्माण होईल आणि जे गुन्हेगार प्रवृत्तीचे माणसं आहेत त्यांच्या मनामध्ये धाक निर्माण होईल आणि ते कुकर्म करणार नाहीत. प्रत्येक गोष्ट शासनाने हे करावं, कायद्याने हे करावं असं आपण जे बोलतो भावनेच्या पोटी, ते सुशासनाचं लक्षण आहे. परंतु मला वाटतं समाज मनसुद्धा इतकं आता संवेदनशील झालं पाहिजे की त्यांनी बघ्याच्या भूमिकेमध्ये राहू नये. आपला हा जगन्नाथ ही जी न्यायाची भूमिका आहे ती आपण घेतली पाहिजे. एवढंच मी या प्रसंगी एक शिक्षक म्हणून सांगू इच्छितो. धन्यवाद. मी सकाळी बातम्या वाचत होतो आणि त्या नराधामाच्या बायकोचा त्यांच्या मुलाच्या बद्दलची बातमी वाचली मी आणि लक्षात आलं की त्याच्या घरच्यांनासुद्धा लक्षात आले की हा इसम हा किती नराधम आहे, किती लिंगपिसाटे, किती विकृत आहे. आणि त्यांनीसुद्धा अशी मागणी केली की याला ज्या मुलीवर ज्या ठिकाणी अत्याचार झाला त्याच ठिकाणी याला ठेचून मारा. याचा अर्थ घरचे त्याच्या घरच्यांनासुद्धा त्याचं समर्थन करता येत नाही. याचा अर्थ हे प्रकरण किती भयानक आहे याचा आपण हे पाहू शकतो. आणि कालसुद्धा रडण्याचाच तरी अधिकार आपल्याला तर सर्वसामान्य माणसाला सरकार ठेवणार आहे की नाही. काल पुण्याला नवले ब्रिजवर ज्यांनी निदर्शनं करत होते त्या निदर्शकांवर प्रचंड असा लाठीमार झाला. मला आमचा एक मित्र सांगत होता पुण्यातला की त्यांना चालायलासुद्धा जमत नव्हतं, इतका प्रचंड लाठीमार झाला. म्हणजे अत्याचाराच्या विरोधात आवाजही उठवायचा नाही का अशी परिस्थिती जर येत असेल तर मला वाटतं की हे खूप गंभीर असं एकंदर वातावरण आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक सगळ्या ज्यांना या बाबतीतली माहिती त्यांनी सांगितलं की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवता येतं, का नाही चालवता येतं. बरेच प्रकरणे आधी झालेले आहेत आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये एका प्रशासन जर व्यवस्थित काम करत असेल आणि त्याच्यावर जर गृहमंत्री म्हणून म्हणा किंवा मुख्यमंत्री म्हणून म्हणा जर सतत जर एखाद्याचं लक्ष असेल राज्यकर्त्यांचं तर हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टाचं चालवून नराधमाला फाशी देता येईल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं आणि आमच्या भावनांचा सरकारने आदर करावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो. ही जी घटना आहे ही अत्यंत निंदनीय आहे. म्हणजे आपण भगवद्गीतेत जर गेलो तर तिथं महाभारतामध्ये जसं काही दुष्टांना मारलं तसं त्यावेळेस भगवान शब्द वापरतात की तानहन द्विशतक क्रूरान संसारेषु नराधमान. तर यांना इथे काही कायद्याची किंवा कशाचीही तिथे वाट नाही पाहायची गरज. यांना तिथेच ठेचलं पाहिजे. जसं विंचू देवार यशी आला, अगदी महादेवाच्या पिंडीवर जरी विंचू आला तरी तिथं पैजाराने त्याला मारलं पाहिजे. तसं या नराधमांना अगदी चौकामध्ये म्हणजे याच्यापासून शिक्षण दुसऱ्यांनी घ्यावं की असं केल्यावर काय होतं. त्याचे नखं अगदी म्हणजे
त्याला तडपून जे मारणं आहे ते याला करायला पाहिजे. कारण स्वतः भगवंतच सांगतात की तानहन द्विशतक क्रूरान संसारेषु नराधमान, ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. आणि योगायोगाने ज्या मुलीच्या बाबतीत हे झालेलं आहे, तिचे जे पालक आहेत, वडील आहेत, ते योगायोगाने आमचे मित्र आहेत. तर म्हणजे कोणाच्याही बाबतीत हे होऊ नये. आणि त्यातल्या त्यात हे जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत झालं तर यात खूप खेद आहे, याचं खूप दुःख आहे. त्यामुळं शासनाला अशी प्रार्थना आहे की शासनाने निद्रिस्त राहू नये. सध्या शासन निद्रिस्त आहे असं वाटतंय. त्यामुळं त्यातल्या त्यात आम्हाला जास्त अपेक्षा आहेत फडणवीस साहेबांकडून. त्यांनी हे लवकरात लवकर या नराधमाला नुसती फाशी नाही तर अगदी चौकात तडपवून मारायला हवं अशी इच्छा आहे. एका 65 वर्षीय त्या माणसानं 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केला आहे. मला सगळ्यात महत्त्वाचा एक माणूस म्हणून मला हा प्रश्न पडतो की आपण त्याच महाराष्ट्रात राहतोय का की ज्या महाराष्ट्रात परस्त्री ही आई समान मानली जाते. आता सत्तेत बसलेलं सरकार असो किंवा मग इथलं शासन असो, त्या नराधमाला कोणती शिक्षा देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन मुकुंद चिंचकर सोबत मी बालाजी शिंदे, लोकाशा TV बीड.